मित्रांनो, आपल्या आदर्श हिंदू संस्कृतीत आपण अनेक सण उत्साहाने साजरे करतो. पण हे सण का साजरे करावेत, त्यामागे नेमकं शास्त्र काय आहे हे फार थोड्यांना माहिती असतं. या अज्ञानामुळेच आपल्या सणांमध्ये अनेक अयोग्य आणि विकृत रूढी शिरल्या आहेत आणि म्हणूनच आपल्यालाच आपले सण अवास्तव, अनाठाई वाटू लागले आहेत. आणि हे योग्य आहे का? मित्रांनो, आपल्या ऋषीमुनींनी समाजावर चांगले संस्कार व्हावेत, सर्वांचं श्रद्धेशी नातं दृढ व्हावं, यासाठी हे सण निर्माण केले. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नारळी पौर्णिमा. तर चला पाहूया नारळी पौर्णिमेची गोष्ट, जी श्रद्धा, निसर्ग आणि आपुलकी यांचा संगम आहे. पूर्वी कोकण किनाऱ्यावरील एका गावात गोविंदा नावाचा एक श्रद्धावान मच्छीमार राहत होता. समुद्र त्याचा देव होता आणि समुद्रात जाण्यापूर्वी तो नेहमी विधिवत पूजा करत असे. एकदा श्रावण महिना चालू होता आणि प्रचंड पावसामुळे समुद्र खवळलेला होता. सर्व कोळी भयभीत झाले. कोणीच समुद्रात जाण्यास तयार नव्हते. तेव्हा गोविंदाची पत्नी म्हणाली, वरुण देवावर विश्वास ठेव, पूजा कर आणि निघ. गावातील सर्व मच्छीमार एकत्र आले. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी त्यांनी समुद्र देवाची प्रार्थना केली. नारळ, फुले, हार आणि नारळाचं पाणी अर्पण केलं. आणि त्याच रात्रीत चमत्कार झाला. समुद्र शांत झाला, पाऊस थांबला आणि सर्व मच्छीमार सुरक्षितपणे मासेमारीसाठी जाऊ लागले. तेव्हापासून दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्र देवाची पूजा केली जाते, नारळ अर्पण केला जातो आणि ह्या सणाला नाव मिळालं नारळी पौर्णिमा. या कथेतून मिळणारा संदेश आहे की निसर्गाशी आपलं नातं हे श्रद्धेचं असावं. संकटात एकोप्याने आणि श्रद्धेने वागल्यास मार्ग सापडतो आणि समुद्र केवळ उपजीविकेचा स्रोत नसून तो श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. आजही नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर सामूहिक पूजा होते, नारळ अर्पण केला जातो, पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणी गातात, बोटींना सजवले जाते आणि काही ठिकाणी याच दिवशी रक्षाबंधन देखील साजरं केलं जातं. म्हणूनच मित्रांनो, आपले सण केवळ उत्सव नाहीत, ते आपल्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि निसर्गाशी नात्याची स्मृती आहेत. त्यांना फक्त साजरं करू नका, त्यांचा अर्थ समजून साजरा करा. आपल्या सणांचं मर्म जाणून संस्कृतीशी नातं जोपासूया. हाच खरा आदर्श हिंदू संस्कार. कशी वाटली गोष्ट? कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला गोष्टीतला सर्वात जास्त आवडलेला क्षण कोणता? जर गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा लगेच. शेअर करा तुमच्या खास मंडळींना, कारण चांगल्या गोष्टी सर्वांपर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं, कारण पुढच्या वेळी आणू काहीतरी नवीन, काहीतरी खास.